वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर त्यांच्या मूळ गावी म्हणजे पांगरी या ठिकाणी अगदी सकाळी 7 वाजल्यापासून एक आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन आहे टॉवरवर चढण्याचं। म्हणजे आपण बघू शकतो की या उंच टॉवरवरती 3 जण चढले आहेत, एक अगदी वरच्या टोकावरती आपल्याला पाहायला मिळते आणि मध्यभागी 2 जण, असे 3 जण सकाळी 7 वाजल्यापासून या टॉवरवरती चढलेत आणि त्यांची मागणी काय आहे, कशा संदर्भात ते तिथं घोषणा करतायत हे बोलण्यासाठी माझ्यासोबत काही गावकरी। मला सांगा काय मागणी आहे तुमची? अण्णावरले खोटे गुन्हे मागे घेतले पाहिजेत आणि अण्णाची ताबडतोब जामीन झाली पाहिजे। खरं तर अण्णावर गुन्हा दाखल होण्यासारखी परिस्थिती म्हणजे त्यांच्याकडे काही गुन्हाच नाही। जे गुन्हेगार आहेत त्यांनी गुन्हा कबूल केला, ते अटक बी झालेत आणि जाणून बुजून अण्णाला मध्ये घालून अण्णाच्या मार्फत म्हणजे धनुभाऊचं वजन कमी करण्यासाठी त्यांचा राजीनामा घ्यावा आणि दुसऱ्याला पद त्यांना मिळावं स्वतःला, असं त्यांना वाटायले। आणि सरकारला सुद्धा अगोदर सरकार मला वाटायले जरांगेला आणि ते भ्यायले का काय की, कारण मला आता असं वाटायले ज्या टायमाला फडणवीसला जरांगेनं शहा दिल्या, लाखोली वाहिली, तेव्हा काही वाटलं नाही। आता थोडा फडणवीस साहेबाचं अभिनंदन केलं जरांगेनं काल आमच्या अण्णावरती मोका लागू केला की फडणवीस साहेबाचं, म्हणजे याचा अर्थ जरांगे साहेबाला धस साहेब सरकार चालवायलेत का काय, असा आता आमचा ओबीसीचा भावना झालेली आहे। हळूहळू ओबीसी समाजाला आता जाग आली, आम्ही जागृत झालोत आणि आमच्यावर अन्याय झालाय असं आम्हाला वाटलं। आम्ही गप्प बसणार नाहीत, वर आंदोलन केलेत। आता सगळ्या इथून पुरा जिल्हा महाराष्ट्र जाम होईल, ओबीसी जाम करतील, तेव्हा सरकारला आमची ताकद कळत। जे अण्णावर जे खोटा गुन्हा दाखल केला आहे, फक्त सुरेश दस, बजरंग सोनवणे आणि संदीप क्षीरसागर यांच्या म्हणण्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे। अण्णा आमच्यासाठी देव माणूस आहेत। परळीत सुखदुःखासाठी अण्णाकडे गेलं तर त्यांनी दवाखान्याला सुद्धा गोरगरिबांना मदत केलेली। आणि हे जे मराठा समाज वंजारी समाजासाठी जे अन्याय करीत आहे हे फक्त जातीयवाद आहे। अण्णावर जे खोटा गुन्हा दाखल केलेला आहे खंडणीचा, तर आम्हाला वाटलं होतं की या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये सामील होईल, खोटा गुन्हा तर आहेच, पण आंदोलनावर जर गुन्हे असे दाखल होत असतील तर आता आम्ही हे आंदोलन करणार। आणि अण्णाच्या दोन्ही बाजू मीडियानेही तपासल्या नाहीत आणि कुठल्या राजकारण्याने घेतल्या नाहीत। तुम्ही जर इथल्या सामान्य जनतेची प्रतिक्रिया घेतली तर अण्णाने काय मदत केली, आज या गावावर सुतक पडल्यासारखं सोंग झालेलं आहे। इथं काय आज तालुक्यामध्ये जर बघितलं तर 3-4 हजार मुलींचे लग्न लावून दिलेले आहेत अण्णांनी, ज्याला वडील नाहीत, आई नाही, अशांचे लग्न लावून दिलेले आहेत आणि 1 लाखावर लोकांचे दवाखान्याचे बिलं भरलेले आहेत। असे लोक अण्णा होते, निवांत झोपत होते, काही अडचण आली की अण्णाला फोन, काही अडचण अण्णा, अशी कुठलीही अडचण नाही की सोडील नाही। फक्त हे जातीवादातून अण्णाचं राजकारण संपवण्यासाठी हे केलेलं आहे। अण्णा एक आमच्या मतदारसंघासाठी देव माणूस आहे। मीडियानं आजपर्यंत फक्त एकच बाजू दाखवली आहे की वाल्मिक अण्णांना कसं विलन करता येईल आणि जे मोर्चे निघाले होते त्याप्रमाणे न्यायपालिका असो किंवा पोलीस प्रशासन असो ह्याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। पण त्याचप्रमाणे आम्ही हे आंदोलन करू शकतो, आम्ही ही सगळ्या गोष्टी करू शकतो। आणि वाल्मिक अण्णा हे आमच्या तालुक्यासाठी मतदारसंघासाठी देव माणूस आहेत। हजारो लेकी बाळींचे लग्न लावून देण्यासाठी त्यांनी त्यांच्यातर्फे जे करता येईल ती मदत केली। कोरोनामध्ये माननीय वाल्मिक अण्णा एवढं काम कुणाचंच नाही आहे। कोणताही पेशंट असो, स्वतः दवाखान्यात जाणं असो, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करणं असो, अण्णा आमच्यासाठी देव माणूस आहेत। अण्णाला न्याय मिळालाच पाहिजे हे आमचं म्हणणं आहे। अण्णाला न्याय मिळालाच पाहिजे। अण्णानं इथं जे काम केलेत, कुणाचं दुःख असो सुख असो, प्रत्येक सुखादुःखात प्रत्येक माणसाला मदत केलेली आहे। ह्या पूर्ण गावामध्येच नाही तर ह्या पूर्ण परळी मतदारसंघामध्ये प्रत्येकाला प्रत्येक माणसाला मदत केलेली। माणूस जन्माला तरी त्याला पैसे दिलेले आहेत, माणसाचं कुठल्याही अडीअडचण असो प्रत्येक माणसाला मदत केलेली आहे। माणूस जन्माला त्याचं काही अडचण असेल तर त्याला सर्वांना मदत केलेली, त्याच्या बाजारहाटासहित ह्या गावामध्ये भागवलेलं आहे। जेवढे गोरगरीब माणसं आहेत प्रत्येक घरामध्ये जाऊन तुम्ही विचारपूस करा, असं 1 अन् 2 माणसाला विचारू नका।
इथल्या प्रत्येक घरामध्ये जायचं, प्रत्येकाला मदत केलेली आहे. कोणाचं लग्न असो, कोणाचं काहीही कार्यक्रम असो, सुखादुखामध्ये प्रत्येकाच्या सुखादुखात माणूस मदत करणारा माणूस आहे. त्याला विनाकारण तुम्ही एक अँगल दाखवून तुम्ही जर टार्गेट करत असाल तर हे बरोबर नाही, पूर्ण चुकीचं आहे. आणि पूर्ण गुन्हे हे तुम्ही खोटे दाखल केलेले आहेत. एका अँगलनं बघू नका, दोन्ही अँगल बघा. ह्या माणसानं किती जणांना मदत केली हे प्रत्येक परळी मतदारसंघातील प्रत्येक घराघरात जाऊन तुम्ही तपासणी करा, चौकशी करा. आणि पूर्ण माझी मीडियालाच विनंती आहे की प्रत्येक घरामध्ये जाऊन ह्या माणसानं किती चांगले कामं केलेत हे दाखवा तुम्ही. नक्की नक्की आपल्याकडून आणखी काही नागरिक आहेत. अण्णांनी आदरणीय मतदारसंघामध्ये मला पहिला प्रश्न एक विचारायचा आहे की आज 14-15 दिवस झालं अण्णांना जे मीडिया किंवा मग हे जे राजकारणी लोक टार्गेट करत आहेत त्यांना माझी एक विनंती आहे की तुम्ही मतदारसंघामध्ये मीडियावाल्यानं घरोघरी फिरून बघा की कुणाच्या सुखादुखामध्ये किती का अण्णांनी मदत केली आहे. रात्रीच्या सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत अण्णा हे गोरगरीब जनतेचे कामं करीत होते. आणि हेच काम ह्यांना भवले, ह्यांना आग लागली ह्यांच्या बुडाला की वाल्मिक अण्णा ह्या काही माणूस नसून हा गोरगरिबाची एवढी मदत कसं काय करतो. त्याच्यामुळं माझी एक विनंती आहे सरकारला की सरकारने हा जे गुन्हा दाखल केलाय अण्णावर, खोटा गुन्हा दाखल केलाय, आणि माझी कळकळीची विनंती सरकारला की ह्याची चर्चा करून हे जातीवादाचं राजकारण बाजूला ठेवून अण्णांना मदत करून अण्णाला खोट्या गुन्ह्यातून बाहेर काढून त्यांच्यावर गुन्हा वापस घेण्यात यावा. नक्की आपण ह्या खरं तर संतप्त प्रतिक्रिया म्हटल्या पाहिजेत. वाल्मिक कराडचा मुलगाच या गावचा सरपंच आहे आणि ते या गावचे मूळ रहिवासी आहेत. त्यामुळे स्वाभाविक आहे इथल्या ज्या नागरिकांच्या भावना आहेत त्या अगदी संतप्त आहेत. आता मी दाखवतोय तुम्हाला की ज्या टॉवरवरती आपण बघितलं होतं पहिले 3 जण चढले होते, मला वाटतं आता आणखी 1 जण त्यात वाढलाय, म्हणजे 4 वरती 2 म्हणजे आता 5 जण झालेत. आणि हळूहळू आपण बघतो की एकीकडे पोलीस प्रशासन गावात येत असतानाच टॉवरवर चढणाऱ्या युवकांची संख्या सुद्धा वाढली आणि जवळपास 5 जण आता या टॉवरवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांची मागणी वाल्मिक कराडला न्याय द्यावा अशी मागणी हे गावकरी करतायत. आणि टॉवरवर चढून हे आंदोलन होताना आपल्याला पाहायला मिळतं. यासाठी पोलीस सुद्धा या ठिकाणी गावामध्ये आलेले आहेत, पोलीस बंदोबस्तावरती आहेत. आणि कालपासून जे काही आंदोलनाचं वातावरण परळीमध्ये सुरू झालं होतं ते अद्याप धुमसत असल्याचं चित्र आपल्याला सध्या या परळी तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहे. काही गाव बंद आहेत तर इथे पांगरीमध्ये काही युवक हे टॉवरवर चढून वाल्मिक कराड यांच्यावर जो काही मोठा गुन्हा दाखल केला आहे त्याचा निषेध करताना पाहायला मिळत आहे. कॅमेरामन धनंजय दारुणकेसह एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.